नैमिषारण्यात शौनक ऋषींच्या नेतृत्वाखाली 60,000 वर्षांपासून यज्ञ सत्र सुरू होते. सर्व यज्ञकर्म दुपारपर्यंत म्हणजे माध्यान्ह काळपर्यंत पूर्ण होत असे. पण त्यानंतर दिवसभराचा वेळ सर्व ऋषी भगवत कथा श्रवणात घालवित असत. तेथे व्यास शिष्य रोमहर्षण सूत यांना शौनक इत्यादी ऋषींनी पाचारण केले होते व त्यांना आचार्य पद देऊन त्यांना उच्च स्थानावर किंवा उच्चासनावर बसवून त्यांच्याकडून पुराण कथांचे ते श्रवण करीत असत. कालांतराने सर्व पुराणे ऐकून झाली. तेव्हा शौनक ऋषी सुतांना म्हणाले, आपल्याकडून इतकी पुराणे ऐकली, नामाचा महिमाही ऐकला, पण अजून मन काही तृप्त झाले नाही. ते कोणत्या कथेने होईल ती कथा तुम्ही आम्हाला सांगा. याशिवाय आम्हाला आता असे वाटत आहे की लवकरच सुरू होणाऱ्या कलियुगात माणसे अल्पायुष्य असतील, अनेक लोक आसुरी वृत्तीचे असतील, त्यांना अनेक दुःखेही भोगावी लागतील. अशा वेळी या कलियुगातील त्या जीवांच्या उद्धारासाठी एखादा सोपा उपाय असेल तर तोही आपण आम्हाला सांगावा. कारण या कलियुगात यज्ञ, याग, जप, तप, दान, भक्ती अशा पुण्यकारक गोष्टी लोकांकडून होऊ शकणार नाहीत. अनेक माणसे दुराचारी, विषय लोलुप, स्वार्थी, पातकी असतील. अशा लोकांचा उद्धार कशाने होईल? कोणत्या सुलभ साधनाने त्यांना भगवत प्राप्ती होईल, याचे मार्गदर्शन आपण करावे. शौनकांचा प्रश्न ऐकून सूत म्हणाले, शौनका, संसार दुःखाचा समूळ नाश करणारे आणि श्रीहरीला प्रसन्न करून घेणारे सुलभ साधन मी तुम्हाला सांगतो. कलियुगात एकच एक साधन आहे, ते म्हणजे श्री शुकाने सांगितलेले श्रीमद भागवत श्रवण पठण करणे. ते तत्काल फल देणारे साधन आहे. यामुळे विषय विकारांनी मलिन झालेले चित्त शुद्ध होते. मात्र ज्याचे जन्मोजन्मीचे पुण्य असेल तेच या जन्मी ही कथा श्रवण करतील. भागवत कथेचा महिमा किती मोठा आहे ते ऐका. ज्यावेळी परीक्षित राजाला भागवत कथा सांगण्यासाठी शुकदेव तेथे आले होते, त्यावेळी स्वर्गातील देव अमृत कलश घेऊन राजा परीक्षितीकडे आले आणि त्याला म्हणाले, हे स्वर्गलोकीचे अमृत तू घे. याच्या सेवनाने तुझा मृत्यू टळेल, तू अमर होशील. मात्र या बदल्यात तू हे भागवत आम्हाला स्वर्गात नेण्यासाठी दिले पाहिजे. देवांची मत्सरी आणि स्वार्थीपणाची मागणी राजाच्या आणि शुकदेवांच्या लक्षात आली. ते म्हणाले की पृथ्वी तलावरील अनेकांना या कथेपासून वंचित करायचे, नरकाचे धनी करण्याचा तुमचा विचार आहे आणि तसे जर तुम्ही करत असाल तर ते आम्ही होऊ देणार नाही. एकट्या परीक्षितीला अमृत देऊन अमर करणारे अमृत आम्हाला नको. त्यांनी देवांना परत पाठवून दिले. देवांनाही दुर्लभ असलेली अशी ही भागवत कथा आहे. हे भागवत ब्रह्मदेवांनी नारदांना सांगितले. मात्र भागवताचे खरे रहस्य व सप्ताह विधी कुमारांनी म्हणजे सनत कुमारांनी नारदांना सांगितले. सूत म्हणतात, ही हकीकत मला शुकांनी एकांतात सांगितली, कारण मी सुद्धा व्यास शिष्य आहे. ती हकीकत अशी की एकदा सनत, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे चारही ब्रह्मपुत्र संत महात्म्यांच्या दर्शनासाठी पृथ्वी तलावर आले होते. तेव्हा त्यांना योगायोगाने नारद मुनी भेटले. मात्र ते फार चिंताक्रांत दिसत होते आणि ते खूप गडबडीने कोठेतरी निघाले होते. त्यांना पाहून कुमारांनी हाक मारली, अहो नारद मुनी, काय कुठे निघालात? तुम्हाला एवढी कसली काळजी आहे? कोठून आला आहात आणि एवढ्या गडबडीचे कारण तरी काय? त्यांना पाहून नारदांना खूप बरे वाटले. ते म्हणाले, मी नुसत्या काळजीत नाही
तर मी फार मोठ्या संकटात आहे. मी तुम्हाला सर्व काही सांगतो. आपण इथे या वृक्षाखाली जरा निवांत बसू. सर्वजण वृक्षाखाली बसले आणि नारद मुनी कुमारांना सांगू लागले.